काल आपले 25 श्लोक झालेले होते. आता 25व्या श्लोकापासून पुढे पाहतोय आपण. रघुवंशमचा दुसरा सर्ग सुरू आहे आपला आणि त्याच्यातल्या 26व्या श्लोकापासून आता आज आपण पुढे पाहतोय. कालपर्यंत पाहिलं आपण की अशा प्रकारे राजाने सेवा केली, त्या राणीने सेवा केली. किती दिवस सेवा केली तर 21 दिवस त्या गायीची सेवा केली. आणि 21 दिवसानंतर पुढचा जो दिवस होता 22वा दिवस, त्या 22व्या दिवशी काय घटना घडली त्या घटनेचं वर्णन आता इथून पुढं कालिदास त्यांच्या मधुर शैलीमध्ये करतायत. ठीक आहे, पाहूया आपण 26वा श्लोक. सगळ्यांकडे PDF असतील तर त्याच्यामध्ये आपण पाहूया. अन्येद्युरात्मानुचरस्य तस्य भावम अन्येद्युरात्मानुचरस्य भावम जिज्ञासमाना मुनिहो मधेनुः गंगा प्रपातांत निरूढ शष्पम गौरी गुरोर्गौहरमाविशेष. एक मिनिट, गौरी गुरोर्गौहरमाविवेश असं पाहिजे. हा, अन्येद्युरात्मानुचरस्य भावम जिज्ञासमाना मुनिहो मधेनुः गंगा प्रपातांत निरूढ शष्पम गौरी गुरोर्गौहरमाविवेश. असा हा 26वा श्लोक आहे. काय म्हणतात यामध्ये? अन्वय त्याचा आहे. अन्येद्युः मुनिहो मधेनुः आत्मानुचरस्य नृपस्य भावम जिज्ञासमाना सती गंगा प्रपातांत निरूढ शष्पम गौरी गुरोः गौहरम आविवेश. असा त्याचा अन्वय झाला. आता काय म्हणतात की अन्येद्युः, द्यू म्हणजे दिवस आहे का. आता अन्येद्युः म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी, पुढच्या दिवशी, म्हणजे आता कितवा दिवस आहे हा? 22वा दिवस आहे. तर 22व्या दिवशी, दुसऱ्या म्हणजेच 22व्या दिवशी मुनिहो मधेनुः, हे विशेषण मागे येऊन गेलेले पुन्हा आलेले आहेत की मुनिहो मधेनुः. म्हणजे हे विशेषण कालिदास वारंवार का सांगतोय? त्याचं कारण हे की त्याला कुठंतरी ही आपली संस्कृती आहे ही गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्यामध्ये रुजवायची. की गाय जर मला वापरायची आहे, गायचा जर मला उपभोग घ्यायचा आहे गायचा, तर तो कशासाठी घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे? तर मुनी होम धेनुः, म्हणजे ज्याप्रमाणे ऋषींनी त्यांच्या होमासाठी, त्यांच्या पूजेसाठी, होम हवनासाठी त्या गायीला त्यांच्याकडे ठेवलेलं होतं, तसंच मी सुद्धा त्या दृष्टिकोनाने गायची उपासना केली पाहिजे, गायची पूजा केली पाहिजे. म्हणून कालिदास वारंवार अशी विशेषणं वापरतो इथं. मुनी होम धेनोः म्हणजे ही आपली संस्कृती होती, तिला हायलाइट करण्याचा प्रयत्न करतोय कालिदास. वशिष्ठ ऋषींच्या, वशिष्ठ मुनींच्या होम कार्यार्थ असलेली ती धेनू, ती गाय, आत्मानुचरस्य, आत्मानुचर म्हणजेच आपल्या मागोमाग येणारा किंवा आपला भक्त किंवा आपला फॉलोअर ज्याला म्हणूया आपण, किंवा आजच्या भाषेत नाही तो शब्द कसा एकदम वेगळा आहे, जाऊ द्या तो नकोच, पण एक फॉलोअर आपला, ठीक आहे, आपल्याला मानणारा, आपली भक्ती करणारा, आपली उपासना करणारा, आपला भक्त उपासक, असा आत्मानुचरस्य. भावम, भाव म्हणजेच मनातली इच्छा, भाव, भावना, नेमकं काय आहे, त्याच्या मनात कोणता भाव आहे, हा भाव जिज्ञासमाना, हा भाव जाणण्याची इच्छा धरून, हा भाव जाणण्याची इच्छा जिच्या मनामध्ये आहे अशी ती गाय, असा भाव मनात धरून ती गाय काय झाली, अशी इच्छा मनात धरून, म्हणजे त्या राजाच्या मनामध्ये कोणता भाव आहे, हा भाव जाणण्याची इच्छा धरून गंगा प्रपातांत विरूढ शष्पम. गंगा, गंगा म्हणजे गंगा नदी ना, हिमालयातून गंगा नदी वाहते आणि हिमालयाच्या ठिकाणी हा राजा चाललेला आहे रोज त्या गायीला घेऊन. तर गंगा प्रपातांत, प्रपात, प्रपात म्हणजेच धबधबा, ज्याला आपण म्हणूया की उंच ठिकाणावरून जेव्हा पाणी खाली पडतंय, एक प्रकारचा धबधबा, ठीक आहे. तर गंगा प्रपातांत विरूढ शष्पम, विरूढ शष्पम, शष्प म्हणजे गवत आणि विरूढ म्हणजे तिथे उगलेल्या गवताच्या जवळ असलेल्या
किंवा गंगेच्या धबधब्याजवळ जिथं गवत उगवलेलं आहे अशा, ठीक आहे, गंगा प्रपातांत विरूढ शष्पम, गंगेच्या धबधब्याजवळ गवत उगवलेल्या अशा गौरी गृहो, गौरी गृहो म्हणजेच हिमालयाच्या, गौरी गृहो, गह्वरम, गह्वरम म्हणजेच गुहा, त्या गुहेमध्ये, आविवेश गुहेमध्ये शिरली, आतमध्ये प्रवेश केला. कोणी प्रवेश केला? त्या मुनिहोमधेनोः, असा त्या गायीने त्या गुहेमध्ये प्रवेश केला. काय? पूर्ण एकदा अर्थ सांगतो पुन्हा, की दुसऱ्या दिवशी म्हणजेच आता 22व्या दिवशी मुनींच्या यज्ञयागाचे साधनभूत असलेली ती गाय, ती धेनू आपल्या अनुचराच्या किंवा भक्ताच्या भक्तीची परीक्षा पाहण्याच्या हेतूने किंवा त्याच्या मनातला भाव जाणण्याच्या हेतूने गंगा नदीच्या धबधब्याजवळ गवत उगवलेल्या अशा हिमालयाच्या एका गुहेत शिरली, असा हा अर्थ झाला इथं. ठीक आहे. मुनिहोमधेनोः हा शब्द आहे का पुन्हा पुन्हा आलेला आहे, की मला गाय कशासाठी हवी आहे, नाही का. आपल्या श्रीसुक्तम म्हणा किंवा चमक असतील, नाही का. चमक, चमक म्हणजेच काय? चमे 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 असं आपल्या वैदिकांनी म्हणा, ऋषीमुनींनी म्हणा भगवंताकडे मागितलेलं आहे. अश्वश्चमे, मृत्तिकाश्चमे वगैरे वगैरे असं करत 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 धेनुश्चमे सगळ्या त्यांनी गोष्टी मागितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी गाय सुद्धा मागितलेली. पण कशासाठी मागितलेली आहे गाय? तर ती ह्या कामासाठी. ठीक आहे, मला गाय पाहिजेच, पण ती कशासाठी पाहिजे? तर होमधेनू अशी पाहिजे, म्हणजेच संस्कृतीच्या कार्याकरता, धर्माच्या कार्याकरता, त्याच्यासाठी गाय पाहिजे मला. हे येईल अजून पुढे, जेव्हा या सर्गाच्या शेवटी जाऊ आपण अजून, तेव्हा डिटेल मध्ये येईल की कसं त्या गायीचं महत्व आहे आपल्याकडे. तर मुनी होमधेनू हो आत्मानुचरस्य, आत्मानुचर म्हणजेच आपल्याला फॉलो करणारा, आपला भक्त, आपला उपासक, आपण सांगितलेल्या रस्त्यावरती चालणारा, असा तो आत्मानुचर, नाही का. मग आपण पण सगळे आत्मानुचर आहोत का, हा विचार केला पाहिजे आपण. कारण का गीता कोणाला आत्मानुचर म्हणते? गीता सांगते ना सरळ, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. आता जो आत्मानुचर आहे, मनुष्य कोणाला म्हणतायत भगवंत? की जो मी सांगितलेल्या रस्त्यावरून जातोय. मम वर्तमान वर्तन्ते, मी आखून दिलेल्या रस्त्यावरती, मी ज्या रस्त्याने चाललेलो आहे त्या रस्त्यावरती चालणारा, मला फॉलो करणारा, माझा उपासक, माझा भक्त, माझा अनुचर, अनुचर म्हणजे जो माझ्या मागे चालतोय, त्याला भगवंतांनी मनुष्य म्हटलेलं आहे. आणि जो भगवंताच्या मागे चालत नाही तो काय? मग तो पशु आहे किंवा इतर काही दुसऱ्या योनी असतील, सगळ्या राक्षस असेल, इतर जे काय असेल, पण तो मनुष्य नाही म्हणता येणार त्याला. त्याला आत्मानुचर म्हणतात. भगवंताचा अनुचर मला जर व्हायचं असेल तर भगवंताचा अनुचर होईल मी. जसा इथं राजा दिलीप हा त्या गायीचा अनुचर झालेला होता, त्या गायीच्या मागोमाग दिलीप रोज चाललेला होता ना. अगदी जसं आपण पाहिलं सावली सारखा, किती किती उपमा पाहिलेल्या आहेत त्याच्यासाठी, की कसा दिलीप राजा तिच्या मागे चाललेला आहे, त्याला अनुचर म्हणतात. व्यवस्थित फॉलो करणारा त्याला अनुचर म्हणतात. मनात कोणतीही शंका न ठेवता असा आत्मानुचर, असा भक्त, असा उपासक, तसं मला होता येईल का? जसा राजा दिलीप झाला होता. हे विशेषण का बरं वापरलेले? आत्मानुचरस्य. सरळ इथं पण वापरता आलं असतं ना, दिलीपस्य किंवा राज्ञः किंवा असं इतर काही अजून भूपते किंवा अजून इतर काही विशेषण ते वापरू शकले असते. मध्यम लोकपालस्य आणि काय कालिदासाला इतर कोणते शब्द इथं बसवता आले नसते असं काही भाग नाहीये. पण कालिदासाने ज्या ज्या वेळेस ह्या शब्दांची रचना केलेली आहे तिथं किंवा शब्दांची निवड केलेली आहे, तर त्या प्रत्येक वेळेस त्याच्या मागचा एक मनातला वेगळा भाव आहे. आणि म्हणूनच इथं आत्मानुचर हा शब्द वापरलेला आहे, की मला सुद्धा अशा प्रकारे आत्मानुचर होता आलं पाहिजे. भगवंताने सांगितलेल्या मार्गावरती मला सुद्धा
जाता आलं पाहिजे, तो आत्मानुचर. अशा आत्मानुचराचा भक्ताचा भावम, त्याच्या मनातला भाव, त्याच्या मनातली आकांक्षा, इच्छा, त्याच्या मनातला जो काही ह्या कार्याप्रती किंवा माझ्या प्रती काय भाव आहे हे जाणून घेण्यासाठी जिज्ञासमाना, हे जाणण्याची इच्छा धरून ती काय करते, गंगा प्रपातांत विरूढ शष्पम, गंगेच्या धबधब्याजवळ उगवलेल्या, म्हणजेच जेव्हा हा हिमालयामध्ये चाललेला आहे रोज त्या गायीला घेऊन, नाही का, जसं आपण मागे सगळं वर्णन पाहिलं आता 25 श्लोकांपर्यंत, की कशा प्रकारची तिथं झाडं होती, पशु पक्षी, हे सगळ्या गोष्टी त्या हिमालयामध्ये होत्या. आणि अशा हिमालयामध्ये हा राजा त्या गायीला घेऊन चाललेला आहे. आणि त्यावेळेस तिथं जो हिमालयातून गंगा वाहते त्या गंगेचा जो धबधबा आहे, त्या धबधब्याजवळ काय झालं होतं, धबधब्याच्या तुषारांनी, आपण त्या दिवशी पाहिलं ना तुषार, त्या तुषारांनी काय झालं होतं, सगळीकडे हिरवगार गवत उगवलेलं होतं. आणि जिथं गवत उगवलेलं आहे अशा गौरी हो, गौरी, गौरी म्हणजेच पार्वतीचं नाव आहे गौरी. का बरं गौरी म्हणतात, कारण तिचे जे वडील आहेत कोण आहेत, पार्वतीचे वडील. पार्वतीचे वडील म्हणजेच साक्षात हिमालय, नाही का, हिमालयाची कन्या आहे पार्वती, नाही का, म्हणून पर्वतस्थ कन्या इति पार्वती, किंवा पर्वतस्थ अपत्यम स्त्री इति पार्वती, असं ते वेगवेगळं त्याचं हे होतात. तर पर्वताची कन्या म्हणून पार्वती. आणि मग गौरी, गौरी का बरं म्हटलेलं आहे तिला, कारण हिमालयाचा रंग कसा आहे, गौरवर्ण आहे ना, शुभ्र वर्ण आहे, पांढरा रंग आहे, कारण त्याच्यावरती संपूर्ण सगळीकडे बर्फाने आच्छादलेला तो आहे, असा तो गौरवर्णाचा असल्यामुळं. आणि मग त्याची पुत्री म्हणून गौरी. आणि ती पार्वती पण स्वतः कशी होती, तशीच अगदी गोरीपान सुंदर अशी पार्वती होती, म्हणून तिचं नाव गौरी. आणि गौरी हो, त्या गौरीचा गुरु, गुरु म्हणजेच आता इथं गुरु हा शब्द वडील या अर्थानेच घ्यायचा आहे, ठीक आहे. गुरु या शब्दाचा अर्थ वडीलधारी किंवा वडील असा पण एक अर्थ होतो, किंवा श्रेष्ठ, असे बरेच अर्थ होतात त्याचे. तर इथं आपल्याला वडील हा अर्थ घ्यायचा आहे. गौरी हो, त्या गौरीचे वडील म्हणजेच कोण, हिमालय. नाही, गौरीचे वडील म्हणजेच हिमालय. गौरी हो म्हणजेच हिमालयाच्या, गौभरम, गौभरम म्हणजे गुहेमध्ये, आविवेश आतमध्ये शिरली. आता इथं काय सांगतात कालिदास, की भगवंत नेहमी काय करत असतो, आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो, नाही का. हा खरं माझ्याकडे येतोय तर खरं, ह्या रस्त्यावरती येतोय तर खरं, पण ह्याची किती श्रद्धा आहे, किती निष्ठा आहे, किती समज आहे, किती बुद्धियुक्त अंतःकरणाने तो येतोय, नाही का, त्याचा माझ्यावरती भाव किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी भगवंत काय करत असतो, आपली परीक्षा घेत असतो. आणि म्हणून आपल्याला तो स्वतः संकटामध्ये टाकत असतो, नाही का. आपल्याला वाटतं यार ह्या भगवंतानी मला संकटात का टाकलं, किंवा माझ्यावरतीच का संकट लादलं. असं नाही, हे संकट कशासाठी आहे, तर परीक्षा घेण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे इथं ती गाय राजा दिलीपाच्या मनातला भाव जाणून घेण्यासाठी, त्याची परीक्षा घेण्यासाठी अशी या गुहेमध्ये शिरलेली आहे. ती जाणण्याची इच्छा धरून, त्याच्या मनातला भाव जाणण्याची इच्छा धरून ती गाय त्या गुहेमध्ये शिरलेली आहे. मग असंच आहे, भगवंत सुद्धा आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी आपली परीक्षा घेत असतो. पण त्या परीक्षेमध्ये आपण किती खरं उतरतो, नाही का. काहीतरी संकट आणतो आणि मग आपण एखादं काम सुरू केलेलं असतं, मग ते दुसऱ्या दिवशी बंद पडतं, नाही का. आज आपण खूप उत्साहामध्ये ते काम सुरू केलेलं असतं, पण उद्या काहीतरी असं विघ्न येतं की आपण ते काम बंद करून देतो, कपाटात ठेवून देतो, राहू दे बा आता हे नको, हे काय आपल्या ह्याच्यातलं नाही. हे असलेली एक परीक्षा असते. आणि ती परीक्षा जो पार करून जातो, तिच्यात जो उत्तीर्ण होतो, तो खरा भगवंताचा लाडका भक्त होतो, नाही का. तो खरा भगवंताला आवडणारा होतो. आणि जर मला तसं व्हायचं असेल तर मला सुद्धा ही जी भगवंताने परीक्षा घेतलेली, किंवा हे जे संकट माझ्यावरती भगवंताने लादलेलं आहे, ते संकट म्हणजे एक प्रकारचं काय समजलं पाहिजे, त्याला संकट न समजता ती एक प्रकारची संधी समजली पाहिजे, की ही एक संधी आहे.
आणि ही संधी समजून मला त्या संकटावरती मात करायची आणि पुढे जायचंय. फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे तिथं. ही संधी समजायचं, त्याला संकट नाही, त्याला समस्या नाही, असं जर आपण समजू तरच कुठंतरी आपल्याला जीवन विकासामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल, नाही का. भगवंताच्या मांडीवरती जर बसायचं असेल, तिकडे एक पाऊल पुढे जर मला सरकायचं असेल, तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मला जीवनात कराव्या लागतील. आणि ते मी माझ्या रस्त्यावरती बरोबर आहे की नाही, माझी निष्ठा बरोबर आहे की नाही, श्रद्धा अटळ आहे की नाही, अढळ आहे की नाही, हे पाहण्यासाठी भगवंत वेळोवेळी परीक्षा घेतो. आणि आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारची, कधी नैसर्गिक असतील, कधी आर्थिक असतील, कधी शारीरिक असतील, कधी अजून कोणत्या मानसिक असतील, वेगवेगळ्या प्रकारची संकट असतील. ही सगळी संकट तो माझ्यावरती टाकतोय, नाही का. या संकटांमध्ये मला उभा करतोय. पण कशासाठी? तर माझी परीक्षा पाहण्यासाठी. ज्याप्रमाणे इथे ही गाय सुद्धा काय करते, आपला जो भक्त आहे, अनुचर आहे, उपासक आहे राजा दिलीप, त्याची परीक्षा पाहते. अगदी त्याचप्रमाणे ही जी जगदंबा आई आहे, सगळ्या विश्वाची जी आई आहे, सूर्यचंद्र तारा चालवणारी जी शक्ती आहे, ती शक्ती सुद्धा अनेकदा अशा प्रकारे माझी परीक्षा घेत असते. मला माझ्या ध्येयापासून बाजूला सारत असते. त्याचं कारण काय? तिला पाहायचं असतंय की ह्याच्या मनामध्ये त्या ध्येयाप्रती किती श्रद्धा आहे. आणि ही जर नसेल तर मात्र मी आपोआपच तिथून खाली पडतोय, नाही का. प्रल्हादाचं उदाहरण आहे. प्रल्हादाला भगवंताचं नामस्मरण करायचं असतं, नाही का. पण त्याच्यामध्ये किती विघ्न येतात, स्वतः त्याचे वडीलच किती विघ्न घालतात. किंवा ध्रुव असेल, ध्रुवाचं पण काय, त्याला आढळपद पाहिजे असतं, त्याच्यासाठी किती विघ्न येतात. पण एवढी सगळी विघ्न पार करून सुद्धा काय होतो, तो तिथपर्यंत पोहोचतोय, नाही का. सुरसा राक्षसीण असेल, ती नंतर हनुमंताला म्हणते की हो, मी तुझी परीक्षा घ्यायला आले होते. ते आधी हनुमंताला माहित नव्हतं ना की ही माझी परीक्षा घ्यायला आलेली आहे म्हणून. पण हनुमंत त्या परीक्षेत पास होतो म्हणूनच ती स्वतःच्या रूपात येऊन त्याला दर्शन देते आणि तिथून मुक्त होऊन निघून जाते. असे अनेक प्रसंग आहेत, अनेक भक्त होऊन गेलेले आहेत, नाही का. म्हणून आपण सुद्धा वीर मारुतीची तर उपासना करतोच, पण वीर मारुतीपेक्षा पण जो दास मारुती आहे, त्या दास मारुतीची उपासना जास्त करतो, नाही का. कधी पण आपण जेव्हा हनुमंताचं हे बघतो तेव्हा आपण त्याला रामाच्या चरणामध्ये बघतो. का? कारण दास मारुती, त्याने जे भक्तीचं व्रत उचललेलं आहे, त्या भक्तीच्या व्रतामध्ये किती पण संकट आली, कितीही विघ्न जरी आली, तरी त्यांच्यावरती मात करून तो पुढे गेलेला आहे. ती वेळोवेळी कदाचित भगवंताने हनुमंताची पाहिलेली परीक्षा असेल, पण त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. ठीक आहे. तर असंच हे पण आहे की अशाच प्रकारे ती गाय सुद्धा काय करते, इथं आता या राजा दिलीपाची परीक्षा पाहण्यासाठी. तशी गाय आहे ती यज्ञाचं साधनभूत, वशिष्ठ ऋषींच्या यज्ञाचं साधनभूत असलेली अशी ती गाय अनुचर अशा राजाच्या मनातला भाव जाणून घेण्यासाठी, नेमका काय आहे याच्या मनात, हा माझी सेवा का करतोय, कशी करतोय, का एखाद्या क्षुद्र नुसतं मुलगा पाहिजे म्हणूनच करतोय का, किंवा ह्याच्यावरती काही संकट आलं तर हा मला सोडून देईल किंवा अजून काही करेल, काय तिच्या मनात कोणती परीक्षा घ्यायची असेल हे त्या गायीलाच माहिती. पण ती परीक्षा तिला वाटली की ह्याची परीक्षा घ्यावी आता, आणि म्हणून ती गाय काय केलेली आहे, त्या हिमालय पर्वताच्या उंचावरून वाहत येणारी जी गंगा आहे, त्या गंगेच्या तुषारांनी जिथं गवत उगवलेलं आहे अशा एका गुहेमध्ये आतमध्ये शिरली, पटकन आतमध्ये गेली. असा हा 26वा श्लोक झाला. आता 27वा श्लोक आहे. साधुष्प्रधर्षा मनसापि हिंस्रैः इत्यदृशोभा प्रहिते क्षणेन अलक्षिताभ्युत्पतनो नृपेण प्रसह्य सिंहः किल तां चकर्ष. पुन्हा एकदा वाचतो. साधुष्प्रधर्षा मनसापि हिंस्रैः इत्यदृशोभा प्रहिते क्षणेन अलक्षिताभ्युत्पतनो नृपेण प्रसह्य सिंहः
किलताम चकर्ष. आता काय झालं, ज्या वेळेस ही गाय इथून निघालेली आणि गुहेमध्ये आतमध्ये गेलेली, तर त्यावेळेस काय प्रसंग घडलेला आहे. सा धेनुः, सा म्हणजे आता धेनुः, हिंस्रैहि म्हणजे आता सिंहादिभिः मनसा अपि दुष्प्रदर्शा अस्ति इति हेतोः अदृशोभा प्रहिते क्षणेन नृपेण अलक्षिताभ्युत्पतनः सिंहः किल प्रसह्य ताम चकर्ष. असा अन्वय आहे. काय म्हणतायत ते की सा म्हणजेच आता कोण, ती गाय, सा स्त्रीलिंगी स्वरूप आहे. सा म्हणजे ती गाय हिंस्रैहि हिंस्र प्राण्यांना, हिंस्रैहि म्हणजे जे हिंस्र प्राणी आहेत, पशु आहेत. मनसा अपि मनाने देखील, मनसा अपि मनाने सुद्धा, मनाने देखील. दुष्प्रदर्शा, दुष्प्रदर्शा म्हणजेच काय, दुर्धर्ष आहे किंवा अजिबात मनाने सुद्धा जिची हिंसा करू शकणार नाही. हिंसर प्राणी सुद्धा जिची मनाने सुद्धा हिंसा करू शकणार नाहीत किंवा दुष्प्रदर्श ज्यांच्यासाठी आहे, दुर्धर्ष ज्यांच्यासाठी आहे, अशी की त्यांच्या मनात सुद्धा येणार नाही की त्याची हिंसा करावी, अशी इति असं समजून, नाही का, इति असं समजून अद्रिशोभा प्रहिते क्षणेन. अद्री, अद्री म्हणजे पर्वत, ठीक आहे. अद्रिशोभा पर्वताची शोभा, प्रहिते क्षणेन पर्वताची शोभा पाहण्यामध्ये क्षणभर ज्याचे नेत्र गुंगले आहेत किंवा क्षणभर ज्याचे नेत्र तिथेच टिकलेले आहेत, रुळलेले आहेत, नाही का, त्याची नजर तिथं खिळणे म्हणतो ना आपण, तशी त्याची नजर त्या हिमालयाच्या शोभेकडे, सौंदर्याकडे पाहण्यामध्येच ज्याचे डोळे गुंतलेले आहेत क्षणभर, अशा नृपेण, अशा राजाने अलक्षिताभ्युत्पतनः, अलक्षिताभ्युत्पतनः म्हणजेच काय की ज्याची नजर चुकवलेली आहे अशा, किंवा ज्याने पाहिलेलंच नाहीये किंवा ज्याला लक्षातच आलेलं नाहीये अशा, किंवा त्या राजाची नजर चुकवून असंही म्हणू शकतो आपण, त्या राजाची नजर चुकवून, अलक्षित अभ्युत्पतनः त्या राजाची नजर चुकवून, सिंहः, सिंहः म्हणजेच एका सिंहाने, प्रसह्य, प्रसह्य म्हणजेच अगदी जोराने, प्रकर्षाने किंवा ताकदीनिशी संपूर्ण आपली शक्तीपणाला लावून, प्रसह्य. ताम, ताम म्हणजेच त्या धेनूला, त्या गायीला. चकर्ष, चकर्ष म्हणजे आत खेचली, ओढली. चकर्ष काय म्हणतायत ते, वृषकर्ष नाही, खेचणे, ओढणे, तसंच आत खेचली, झटकन, एका झटक्यात त्याने त्या गायीला आतमध्ये ओढलेले. कुठं आतमध्ये म्हणजे आता गुहेमध्ये, नाही का, त्या गुहेच्या दरवाजावरती ती गाय होती, गुहेतून ती आत शिरत होती. तेवढ्यात काय झालं, राजाची नजर चुकवून एका सिंहाने तिला अत्यंत वेगाने, अत्यंत जोराने, अत्यंत शक्तीने तिला आत खेचली. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की त्या धेनूकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे हिंस्र प्राण्यांच्या मनात देखील यावयाचे नाही, नाही का. हिंस्र प्राण्यांच्या मनात सुद्धा असा भाव येणार नाही की या गायीकडे कोणी वाईट नजरेने पाहिल किंवा वाकड्या नजरेने पाहिल किंवा हिची हिंसा करण्याची इच्छा पण कोणाच्या मनात निर्माण होईल, असं होणारच नाही कधी. हा विश्वास त्याला होता. आणि असं समजून तो जो राजा दिलीप होता तो पर्वताची शोभा, म्हणजे हा जो हिमालय पर्वत आहे त्या हिमालय पर्वताची शोभा पाहण्यामध्ये गुंग झाला होता, गढून गेला होता. आणि अशा त्या पर्वताची शोभा पाहण्यामध्ये गढून गेलेल्या राजाची नजर चुकवून एका सिंहाने झटकन उडी मारून त्या गायीला जोरात आत खेचले, नाही का, बलपूर्वक तिला आत खेचलेलं आहे. असं आता इथून पुढं जी घटना होत जाणार आहे, काय कसं झालं, काय झालं, की पहिली गोष्ट ही की त्या राजाला किती मनामध्ये विश्वास होता, नाही का,
की ह्या धेनूला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. का बरं नाही पाहू शकणार? कारण तिचा रक्षक मी आहे, ही संकल्पना राजाच्या मनात होती. की एवढा महापराक्रमी शक्तिशाली असा जो चक्रवर्ती सम्राट आहे, जसं आपण आधीच्या श्लोकांमध्ये पाहिलं होतं की जसं त्याने धनुष्य हातात घेऊन वनामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस काय व्हायचं, आपोआपच वनातले जे हिंस्र पशु होते किंवा जे दुष्ट पशु होते, दुष्ट सत्व होते, ते सगळे काय होत होते, आपोआपच त्याला घाबरत होते आणि त्याला घाबरून दूर पळून जात होते किंवा शांत बसलेले होते किंवा अजून काही. आणि त्याच्यामुळे राजाला आता 21 दिवस झाले ना, म्हणून त्याला पूर्ण विश्वास आला होता की या गायीकडे कधीही कोणताही प्राणी अजिबातही वाकड्या नजरेने पाहणार नाही किंवा हिच्यावरती चाल करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. हा विश्वास त्या राजाला या 21 दिवसांमध्ये झालेला होता, कारण रोज तो बघत होता ना. आणि ह्याला म्हणतात आपला पराक्रम, आपला शौर्य किंवा आपलं जे स्वतःच्या युद्ध कलेवरती असलेला विश्वास नाही का, किंवा स्वतः दुसऱ्याचं रक्षण करत आहे त्याच्यावरती असलेला विश्वास. कारण का, ह्या गायीला कोण हे करणार नाहीये, कारण तिला मी स्वतः अभय दिलेलं आहे नाही का. माझ्या छत्रछायेखाली ही गाय आहे, माझ्या सेवेमध्ये ही गाय आहे, म्हणजे सॉरी तिच्या सेवेमध्ये मी आहे, उलट झालं, तिच्या सेवेमध्ये मी आहे. आणि तिचा जर सेवक एवढा पराक्रमी असेल, शक्तिशाली असेल, तर तिच्याकडे कोणाचीही हिंमत नाही की जो तिचं काही वाकडं करू शकेल नाही का. आपण परत एकदा तो छान सुंदर श्लोक आहे गीतेमधला की भीष्मद्रोण तटा जयत, गीतेमधला म्हणजे गीतेच्या आधीचा आहे, गीतेमधला नाहीये तो, गीतेची जी प्रस्तावना आहे त्याच्यामधलं ते सांगतात. भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पलम शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुलम अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्ण खलु पांडवैरण नदी कैवर्तक केशव. आता संपूर्ण श्लोकाचं वर्णन नाही करत बसलो इथं मी त्याचा अर्थ, पण थोडक्यात काय सांगतायत ते की यांनी एका रणनदीचं वर्णन केलेलं इथं. जणू काही एक अकराळ विकराळ रूप धारण केलेली अशी रणनदी आहे नाही का. जसं मागे उत्तराखंड मध्ये पाऊस झाला होता आणि तिथं ढगफुटी झाल्यामुळे अचानक अख्ख्या नद्यांचं स्वरूप जे होतं ते अकराळ विकराळ झालेलं होतं आणि त्याच्यात हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे, शेकडो लोक मारली गेलेली आहेत किंवा इतर जे काही सगळं नुकसान झालेलं आहे तिथं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे टीव्हीवरती. अगदी त्याच प्रकारे जी रणनदी आहे अशी ही रणनदी होती आणि ती रणनदी पार करून पांडवांना पलीकडे जायचं होतं. त्या रणनदीचे भीष्म द्रोण तटा, त्या रणनदीचे दोन प्रमुख तट म्हणजे भीष्म आणि द्रोण आहेत. असं आता ते सगळं वर्णन आहे, ते सांगत नाही बसत. म्हणजे तट म्हणजे एवढी खवळलेली नदी असून सुद्धा तिला कोणी पार करू शकणार नाही. का? कारण तिचे दोन तट, एकीकडे भीष्म उभे होते तर एकीकडे द्रोण उभे होते. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला, त्यातलं नदीतलं जे मधलं पाणी होतं नाही का, खवळणारं असं ते पाणी आहे. त्या खवळणाऱ्या पाण्याला जणू काही जयद्रथ असं म्हटलेलं आहे. जयद्रथ जला गांधार नीलोत्पलम, त्यातले जे नीलोत्पल आहेत ते म्हणजे गांधार आहे. आता हे सगळं वर्णन नाही करत मी, त्यानंतर तुम्हाला काही कुठेही गुगलवरती शोधलं तरी मिळेल. गांधार नीलोत्पलम शल्य ग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुलम अश्वत्थाम विकर्ण घोर मकर नाही का. अश्वत्थामा विकर्ण ह्यांच्यासारख्या घोर म्हणजे अतिशय क्रूर अशा मगरीच्या नदीमध्ये आहे. अश्वत्थाम विकर्ण घोर मखरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्ण खलु पांडवैरण नदी कैवर्तक केशव. पण अशी एवढी अकराळ विकराळ रूप धारण केलेली ती रणनदी सुद्धा पांडवांनी पार केलेली आहे नाही का. ती रणनदी पार करून पांडव पुढे आलेले आहेत, म्हणजेच यशस्वी झालेले आहेत, जिंकलेले आहेत. पण हे का बरं? कारण कैवर्तक केशव, कारण त्यांचा कैवर्तक, कैवर्तक म्हणजे त्यांचा नावाडी, त्यांची नाव हाकणारा तो कोण होता? साक्षात केशव होता. कैवर्तक केशव, कैवर्तक म्हणजे नावाडी, त्यांचा नावाडी हा केशव होता. तो जर नसता तर यांची नाव पहिल्याच तटाला पार करू शकली नसती. आतमध्ये आले, मग ते प्रवाह एवढा मोठा आहे, लाल पाणी वाहतंय, त्याच्यात मगरी आहेत,
अजून काय काय हिंस्र पशु पक्षी आहेत, मध्ये मोठमोठे भवरे आहेत त्या नदीला, मध्येच तिची एकदम खोली वाढते नाही का, लाल रंगाचं असं पाणी सगळीकडून वाहतंय, कुठं चिखल आहे त्या चिखलात फसू शकते, अजून काही काही होऊ शकते, असे अकराळ विकराळ रूप धारण केलेली ती नदी आहे. पण भीष्मांसारखा एक तट सुद्धा या पांडवांच्या होडीला कधी पार करता आला नसता. तर पुढचा तट सोडून ती नदी पार करणं ही गोष्ट तर वेगळीच होती. पण सोबत त्यांचा नावाडी कोण होता? कृष्ण. कैवर्तक केशव, हा कृष्ण होता, केशव त्यांच्या सोबत होता, त्याच्यामुळे त्यांनी ही रणनदी सहजगत्या पार केलेली आहे. त्याला जर सोडलं असतं तर ह्यांची नाव कुठेच्या काय गटांगळ्यात हात गेली असते आणि सगळ्यांचा तिथंच नाश झाला असता. पण त्यांनी मात्र तेवढी एक गोष्ट केली होती की त्या कैवर्तकाला त्यांनी सोबत घेतलेला होता आणि नेमका दुर्योधन किंवा कौरवांनी तीच गोष्ट सोडलेली होती. त्या कैवर्तकाला त्यांनी सोडून दिलं आणि त्यामुळं एवढी मोठी अकराळ विकराळ नदी असून सुद्धा तिच्यावरती मात करून पांडव पुढे जाऊ शकलेले. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य की जो इतका शक्तिशाली आहे त्याच्याकडं वाईट नजरेनं कोणी पाहू शकणार नाही का, किंवा त्याच्याकडे किंवा त्याच्या अधिपत्याखाली जो आहे त्याच्याकडेही कधीच कोणीही वाईट नजरेने पाहू शकणार नाही. म्हणून नाही का जुन्या काळामध्ये हे मांडलिक राजे ही जी संकल्पना होती नाही का, एक चक्रवर्ती सम्राट आहे आणि त्या चक्रवर्ती सम्राटाच्या अधिपत्याखाली त्याचं आधिपत्य स्वीकारलेले असे जे इतर राजे असायचे ते का असायचे? कारण ते त्याच्या हाताखाली किंवा त्याच्या राज्याखाली स्वतःला अगदी सुरक्षित समजायचे नाही का, किंवा उद्या त्यांच्या राज्यावरती काय संकट आले तर ही जबाबदारी कोणाची असायची? त्या सम्राटाची असायची नाही का. म्हणून हा चक्रवर्ती सम्राट, तसाच हा चक्रवर्ती सम्राट होता. आणि मग ह्याच्या रक्षणाखाली जी गाय आहे त्या गायीकडे कोणाचीही वाकड्या नजरेनं पाहण्याची कधीही हिंमत होणार नाही का. म्हणून रामदास स्वामी पण म्हणतात ना, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे नाही का. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जो समर्थाचा सेवक आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेनं कोणीही पाहूच शकत नाही का. म्हणून त्यांनी आपल्याला रामाची उपासना दिलेली आहे, म्हणून त्यांनी आपल्याला बलोपासना दिली आहे, किंवा या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. का? कारण मला सेवक व्हायचंय, पण कोणाचा सेवक व्हायचंय? समर्थाचा सेवक व्हायचंय नाही का. हनुमंताकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकेल का? शक्यच नाही ना. समर्थाची या सेवका वक्र पाहे, म्हणजे एक वेळेस तो जो समर्थ आहे त्या समर्थावरती एक वेळेस संकट येऊ शकतं. म्हणजे महाभारतामध्ये जरी आपण पाहिलं प्रत्येकावरती प्रत्येक म्हणजे नाही का, प्रत्येक पांडव म्हणतोय माझ्या प्रतिज्ञेचं काय होईल, माझ्या द्रौपदी म्हणते माझ्या केसांचं काय होईल, भीम म्हणतो मी ते दुर्योधन आणि दुःशासनाची प्रतिज्ञा घेतली होती त्याचं काय होईल, अर्जुन म्हणतोय मी ते कर्णाबद्दलची प्रतिज्ञा घेतली होती त्याचं काय होईल. प्रत्येक जण इथं आपापल्या ह्याच्याविषयी विचार करतोय आणि त्यांच्या त्या प्रतिज्ञांचं पालन करण्यासाठी भगवंताला स्वतःची प्रतिज्ञा, स्वतःचं हे जे काही सगळं सोडावं लागलं असेल त्यांनी ते सगळं सोडलेलं आहे त्यावेळेस. कशासाठी? तर आपल्या भक्तांच्या प्रतिज्ञांचं पालन होण्यासाठी किंवा भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी. भगवंत स्वतःवरती सुद्धा लांछन लावून घ्यायला तयार आहे नाही का. युद्धाचा 11वा दिवस आहे, 11व्या दिवशी भीष्मांसमोर अर्जुन उभा आहे, पण अर्जुन त्याप्रमाणे बाण चालवतच नाहीये. कृष्णाने आतापर्यंत रोज त्याला सांगतो अरे लढ बाबा लढ बाबा, पण अर्जुन तो अर्जुन आपल्यासारखाच कधी ऐकत नाही. आणि त्यामुळे कृष्णाला इतका राग आलेला आहे. कृष्णाने तर आधी प्रतिज्ञा घेतली होती ना की मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही अजिबात, पण तरी सुद्धा आता कृष्ण इथं तयार झालेला आहे. तू लढत नाहीयेस का? हो बाजूला, मी माझी प्रतिज्ञा सोडतो आणि आता भीष्माला मारायला जातोय. आणि असं म्हणून कृष्ण रथावरून खाली उतरलेला आहे आणि भीष्माकडे आता सुदर्शन चक्र चालवणार आहे तो भीष्मावरती. आणि सुदर्शन चक्राला कोणाचीही तोड नाहीये जगामध्ये, कोणाकडेही सुदर्शन चक्राची तोड नव्हती त्यावेळेस. सुदर्शन चक्र निघालेले त्यावेळेस स्वतः भीष्म सुद्धा त्याच्यासमोर नतमस्तक झालेले. पण
पण पुन्हा तिथं अर्जुन म्हणला, अरे नको देवा, आता तू जर भीष्मांना मारलं तर पुढचा इतिहास सगळा मला भित्रा म्हणाल, कायर म्हणाल नाही का, त्यामुळे असं नको करूस तू, माझी लाज राख. आणि त्याची लाज राखण्यासाठी भगवंतांनी आपलं चक्र सुद्धा परत मागे घेतलेलं आहे. म्हणजे तो समर्थ आहे, त्याच्यावरती कदाचित संकट येतील, त्याला स्वतःच्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतील, इतर काही गोष्टी कराव्या लागतील, स्वतःवरती लांछनं लावून घ्यावी लागतील नाही का, रणछोड राय किंवा अजून काय चोर म्हणा, काय काय किती किती लांछनं त्यांनी स्वतःवरती लावून घेतलेली आहेत. ही सगळं कशासाठी आहे? फक्त आणि फक्त त्याच्या सेवकांसाठी, त्याच्या भक्तांसाठी, त्याच्या उपासकांसाठी नाही का, त्यांच्यासाठी त्यांनी ही गोष्ट केलेली आहे. मग असा जो आहे समर्थ असेल, त्या समर्थाच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमतही होणार नाही. समर्थाची या सेवका वक्रप आहे. तसाच इथं हा राजा जो आहे तो राजा समर्थ आहे ना, आणि मग अशा राजाच्या सामर्थ्याखाली जी गाय आहे तिच्याकडे कोणीतरी वाकड्या नजरेने पाहू शकेल का? अजिबात नाही. हा त्या राजाला मनामध्ये एक प्रकारचा विश्वास होता. ठीक आहे, एक वेळेस रामावरती संकट आलेलं आहे, लक्ष्मणावरती संकट आलेलं आहे, पण अख्खं रामायण आपण वाचलं तर अख्ख्या रामायणामध्ये कधीतरी आपल्याला असं दिसतंय का की हनुमंत संकटात पडलेला आहे? कधीतरी दिसतंय का? रामाचं जीवन जर पाहिलं तर राम हा आधीपासून संकटातच आहे. राजगादीवर बसणार तर उद्या त्याला वनात जायला सांगितलंय, वनात गेला तिथे वेगवेगळे राक्षस आलेले, ते सगळं झालं कुठं नाही, त्याची बायकोच पळून नेली, ते सगळं कुठं झालं नाही, तिचा शोध, तिथं झालं नाही तो समुद्र ओलांडायचा, तिथं झालं नाही पुढे लंकेत गेला, तिथं एकेकाशी युद्ध. मग एकेकाशी युद्ध करता करता त्या ह्यानी काय केलं, मेघनाथाने दोघांनाही नागपाशामध्ये बांधून टाकलं, दोघंही मूर्छित. मग तिथून परत जिवंत झाले तर परत त्या लक्ष्मणाला शक्ती लागली, परत तो मूर्छित. परत ते कुठं झालं नाही, आला इकडं तर सीतेची अग्निपरीक्षा झाली तिथंच, ते एक संकट. तिच्यातून पार झाली कुठं नाही, आले अयोध्येला तर अयोध्यावासींची परत कुजबूज का सीता असं असं आणि तिची परत परीक्षा, परत तिला सोडून दिलं, मग ते एक संकट. पुढं झालं स्वतःच्या मुलाशीच युद्ध करावं लागलं, लवकुशाशी, त्यावेळेस सीतेने येऊन थांबवलंय, ते एक संकट. ते कुठं झालं नाही, त्याच्यानंतर परत स्वतःचा भाऊ लक्ष्मण याला आज्ञा द्यायला लागली, आता तू शरयू प्रवेश कर, ते एक संकट. आता त्यांनी शरयूत प्रवेश केला म्हणून मी तरी कसं काय जाऊ, म्हणून मी पण चाललो शरयूत. म्हणजे असं जर पाहिलं तर रामाचं जीवन हे संकटांनी भरलेलंच होतं प्रत्येक ठिकाणी. बघतो राम तर समर्थ होता की नाही, पण तरी त्याचं जीवन हे संकटांनी भरलेलं होतं. पण त्याच वेळेस जर हनुमंत पाहिला आपण तर हनुमंताच्या जीवनात संकट दिसली का आपल्याला कधीतरी? उलट त्याने भगवंताला संकटातून दरवेळेस बाहेर काढलेलं आहे. म्हणजे असं मला खूपदा वाटतं की रामायणाच्या युद्धामध्ये जर हनुमंत नसता ना, तर म्हणजे जसं इथं उलट म्हणतो आपण की इथं जसा कृष्ण नसता तर महाभारताच्या युद्धाचा रिझल्ट वेगळा लागला असता, तसं मला तर उलट वाटतं, इथं जर हनुमंत नसता ना तर रामायणाच्या युद्धाचा रिझल्ट वेगळा लागला असता. म्हणजे इतकं त्या हनुमंताचं महत्व आहे. आणि म्हणून म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, ही गोष्ट मला तंतोतंत हनुमंतासाठीच कदाचित रामदासांनी लिहिलेली असावी असं वाटतं. हनुमंत हा समर्थाचा सेवक होताच, पण तो इतका पॉवरफुल सेवक होता की त्याच्यामुळं त्याच्या स्वामीकडे सुद्धा वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होऊ शकली नाही. असा तो हनुमंत मला वाटतो की समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. असो, आपला ते एक श्लोक बाजूला राहिला आणि बाकीचं चालू आहे. तर हा जो आहे, तर अशा प्रकारे त्या राजाला इतका विश्वास होता की अजिबात काहीही झालं तरीही हिच्याकडे मात्र वाकड्या नजरेने या गायीकडे जंगलातला कोणताही प्राणी पशु पक्षी पाहू शकणार नाही, पाहण्याची हिंमत करणार नाही असं समजून आता तो राजा ज्यावेळेस चाललेला होता त्यावेळेस तो कुठे चाललेला आहे? हिमालयात चाललेला आहे, बरोबर. आणि हिमालयाचं सौंदर्य म्हणजे आपल्यापैकी जर कोणी गेलेले असतील हिमालयात तर त्यांना लक्षात येईल
नुसतं टीव्हीवर बघण्यापेक्षा जेव्हा आपण तिथं स्वतःहून जातो ना त्यावेळेस लक्षात येतं. आणि हिमालय म्हणजे कुल्लू मनाली नव्हे. ठीक आहे, आपल्याला वाटतं हा आम्ही हिमालयात गेलो कुल्लू मनालीला, नाही. जिथं अजिबात कसलीही गर्दी नाहीये, नीरव शांतता आहे, फक्त आणि फक्त निसर्ग माझ्यासोबत आहे, असा जो हिमालय आहे त्या हिमालयामध्ये जर गेलो ना तर आपलं सुद्धा असंच होणार. प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी, की तिथल्या वनस्पती, झाडं, झुडपं, पशु पक्षी, नाही का, तिथलं आकाश, तिथली दगड म्हणा, माती म्हणा, या सगळ्याच गोष्टी एकदम विलक्षण आहेत. म्हणजे आपण इथं जे नॉर्मल बघतो त्याच्यापेक्षा वेगळंच आहे. आम्ही हिमालयात गेलो तेव्हा मला तर प्रत्येक क्षणाला तसंच व्हायचं. तिथलं गवत पण खूप भारी वाटायचं. आपण जसं नाही का फोटो काढतो ना प्रत्येक वेळेस, तर असं वाटायचं की सारखा फोटोच काढत राहावे. दगडाचा फोटो काढावा, गवताचा काढावा, झाडाचा काढावा, आकाशाचा काढावा, बर्फाचा काढावा, प्रत्येकाचा फोटो काढत राहावा तिथं, असं वाटायचं. तिथली फुलं असतील, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिथं. असं हे जे सौंदर्य आहे, जिथून गंगा नदी वाहते, साक्षात एवढी स्वच्छ गंगा नदी त्या काळातली अशी जिथं वाहते, मग त्या हिमालयाकडं पाहण्याचं मन कोणाचं होणार नाही. तर या राजाचं सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून राजा सुद्धा ती वनाची शोभा पाहण्यामध्ये एक क्षण त्याची नजर तिकडे खिळलेली होती, नाही का. असं हे सुंदर वर्णन केलेलं आहे. की शोभा पाहण्यामध्ये घडून गेलेला होता तो राजा. पण आता ह्याच्यातून एक पुढची गोष्ट आहे, एक म्हणजे पुढे सांगतो की अशा त्या राजाची नजर चुकवून तिथल्या एका सिंहाने त्या गायीवरती उडी मारली आणि तिला तितक्याच वेगाने जोरात आतमध्ये ओढून घेतले, खेचले, नाही का. आता हे जे आहे ह्याच्यातून ते काय सांगतायत की राजा, आपण आधी पाहिलं ना पहिल्यापासून की राजा हा इंद्रिय निग्रह करत होता वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्याच्या मनावरती संयम होता, त्याच्या बुद्धीवरती संयम होता, सगळ्या गोष्टींवरती ताबा होता. पण तरीही काय झालं, एक क्षण त्याच्या जीवनात असा आला की त्याच्या मनाने त्या गायीला सोडलं आणि त्याचं मन ती पर्वताची शोभा पाहण्यामध्ये रममाण झालं. आणि त्याच क्षणाची गाय वाट पाहत होती. कदाचित त्याच्यासाठीच गायीने 21 दिवस लावलेले असतील. आणि मग आज तो क्षण ज्यावेळेस गायीला दिसला त्याच वेळेस गायीने लगेच त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ती तिथून तिकडे वळालेली. म्हणजे बघा, तुम्ही 24 तास किती चांगले राहिले याला महत्व नाहीये, तुम्ही एका क्षणात काय चूक केली ना तिला महत्व. आणि त्याच्यावरून तुमचं जीवन पुढे बदलत असतं, तुमच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळत असते, नाही का. राजाने 21 दिवस एवढा मन लावून सगळी सेवा केली, पण या 22व्या दिवसातल्या एका क्षणामध्ये त्याचं मन थोडस तिथून बाजूला गेलं. कुठं बाजूला गेलं? त्या पर्वताची शोभा पाहण्यामध्ये. आणि साहजिक आहे, राजा म्हणजे काय देव नव्हता, एक सामान्य माणूसच होता तो. आणि त्याच्यासाठी हे गोष्टी नॉर्मलच आहेत. गीता पण सांगते ना, मनश्चंचलम अस्थिरम, मन कसं आहे? चंचल आहे, अस्थिर आहे. आणि तो कितीही श्रेष्ठ असला तर त्याचं मन सुद्धा विचलित होऊ शकतंय. म्हणजे महाभारतामध्ये छान तो प्रसंग आहे की जिथं महर्षी व्यास स्वतः सांगतायत. महर्षी व्यास, भगवान बादरायण आपण ज्यांना म्हणतोय, चतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी अभाल लोचन शंभू भगवान बादरायण, असे ते भगवान बादरायण जे आहेत, कृष्ण द्वैपायन जे आहेत, ज्यांनी वेदांचं विभाजन केलेलं आहे, ज्यांना वेदांचा पिता मानलं जातं एका प्रकारे, असे जे भगवान व्यास, असे जे भगवान महर्षी वेदव्यास आहेत, ते तिथे लिहित आहेत की ज्यावेळेस स्वर्गातून घृताची नावाची अप्सरा इथं आली आणि त्या घृताची नावाच्या अप्सरेला मी पाहिलं, त्यावेळेस काय झालेलं आहे, माझी जी अवस्था झाली, म्हणजे त्या सगळ्या अवस्थेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे एखाद्या अप्सरेला पाहून. म्हणजे हे मन खूप चंचल आहे, अस्थिर आहे. आणि म्हणून भगवंतांनी प्रत्येक वेळेस गीतेमध्ये त्या मनावरती संस्कार करायला सांगितलेला आपल्याला, नाही का. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक का बरं लिहिलेले आहेत? याच्यासाठीच लिहिले आहेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे, जगी निंदते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे, मना सांग रावणा काय झाले. प्रत्येक वेळेस मना मना मना, नाही का, प्रत्येक वेळेस त्यांनी त्या मनाला सांगितलेले आणि म्हणून त्याला मनाचे श्लोक असं नाव दिलेले.
कारण बाकी तुम्ही सगळ्यांना कंट्रोल करू शकता, पण हे जे मन आहे त्या मनाला मात्र नियंत्रित ठेवणं, त्याला मात्र कंट्रोल मध्ये ठेवणं, ही गोष्ट तितकीच अवघड आहे. आणि ते जर नाही राहिलं कंट्रोल मध्ये तर काय होतंय, हा इथं आपल्या समोर प्रसंग आहे की एका क्षणासाठी त्याची दृष्टी तिकडे खिळलेली आहे, त्या हिमालयाची शोभा पाहण्यासाठी त्याचं मन तिकडं धावलेलं आहे. आणि त्याच क्षणामध्ये त्या गायीवरती एका सिंहाने झडप टाकलेली आणि झडप टाकून तिला तितक्याच वेगाने, बलपूर्वक, तितक्याच शीघ्रतेने आतमध्ये खेचून नेलेले, नाही का. जो राजा त्या गायीची सेवा करत होता, ऋषींनी त्याला सेवा करायला सांगितली होती. कशी सेवा करत होता तो? चितस्थितामुच्चरित प्रयाता निषेधुषी मासनबद्ध धीर जलाखिलाशी जलमाददानाम छाये वत्ताम भूपतिरन्वगच्छत. अगदी छायेप्रमाणे, सावलीप्रमाणे तो तिची सेवा करत होता. ती बसली की बसायचा, उठली की उठायचा, पाणी प्यायली की पाणी प्यायचा, वगैरे वगैरे, नाही का. अशी सेवा करणारा राजा म्हणजे त्याचं संपूर्ण मन, चित्त तिच्यामध्ये स्थिर झालेलं होतं. पण ते सुद्धा या एका क्षणी मात्र तिच्यापासून दूर झालं. म्हणून मन मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, हे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की बंधन आणि मोक्ष यांचं जे कारण आहे, आपण सध्या बंधनात बांधलेलो नाही का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे, हे जे आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे सगळं बंधन आहे की ना, आपण ह्या बंधनामध्ये अडकलेलो आपण. तर या बंधनाचं कारण सुद्धा काय आहे? मनच आहे. आणि मोक्ष, तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले, ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेऊन ते पण भगवंताच्या मांडीवरती गेलेले, किंवा हे जे सगळे लोक ज्यांनी मोक्ष प्राप्त केलेला आहे, तर हे सगळे लोक सुद्धा मोक्ष प्राप्त का करू शकले? तर या मनामुळेच. म्हणजे आपण बंधनात अडकलोय हे पण कशामुळं? मनामुळेच. आणि ह्या लोकांनी मोक्ष प्राप्त केलेला आहे हा पण कशामुळं? त्या मनामुळेच. त्यामुळे मन एव मनुष्याणाम, मन हेच मनुष्यांच्या बंधन आणि मोक्ष यांचं कारण आहे. आणि म्हणून आपण त्या मनासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ते लहानपणी शाळेत असायचं मनाचे श्लोक वाचायला, आणि त्यावेळेस ते असं खूप बोरिंग वाटायचं, काय हे मनाचे श्लोक वाचा, रोज आलं का ते पुस्तक घेऊन बसा, ते काहीतरी एक रुपयाला वगैरे पुस्तक यायचं त्यावेळेस ते, आणि ते पुस्तक घेऊन बसायचं, रोज ते मनाचे श्लोक वाचायचे. कशासाठी वाचायचे काही कळेना मला, आणि खूप राग यायचा मला, असं आलं का ते पुस्तक घेऊन बसा, आणि इथं आपण बाकीचा अभ्यास करायचा का ते मनाचे श्लोक वाचायचे. पण आता त्याचं महत्व कळतंय. आणि असतंच, कोणतीही गोष्ट अशीच असते. म्हणून संत मंडळी किंवा हे लोक ते काय सांगतायत की दुसऱ्याला सांगत जा. तो गुण जरी तुमच्या जीवनात नसला तरी चालेल, तो तुम्हाला समजत नसला तरी चालेल, पण तुम्ही नेहमी ते दुसऱ्याला सांगत जा. आणि दुसऱ्याला सांगितल्याने काय होईल? कधीतरी, आज नाही, उद्या नाही, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात कधीतरी, नाही का. गीता सांगते की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन, नाही का. दोघांनी बरेचसे जन्म व्यतीत केलेले आहेत आपण, आणि ते बरेचसे जन्म दोघांनीही व्यतीत करून आपण इथं आलेलो आहे. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन, म्हणजे हे अर्जुना, तू सुद्धा आणि मी सुद्धा आतापर्यंत अनेक जन्म व्यतीत केलेले आहेत, असं भगवंत तिथं गीतेमध्ये म्हणतायत. आणि हे अनेक जन्म ज्यावेळेस मी व्यतीत करत जाईल तेव्हा कुठेतरी एक एक गुण माझ्या जीवनात येईल, नाही का. बहुनान जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वदेव स महात्मा सुदुर्लभ, ही गीता सांगते. बहुनान जन्मना म्हणते, ते कधीतरी माझ्या जीवनात होतच जाणार आहे, पण त्याच्यासाठी मला वारंवार प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मग जरी ती गोष्ट माझ्या जीवनात नसेल तरी सुद्धा मी ती दुसऱ्याला सांगितली पाहिजे. की दुसऱ्याला सांगता सांगता माझं मन मला विचारतं, मग अरे तू त्याला सांगतोयस पण तू ही गोष्ट करतोयस का, नाही का. त्यामुळे आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. म्हणून हे आहे श्रवणम. श्रवणम नंतरची दुसरी पायरी काय आहे? कीर्तनम. कीर्तनम ही पायरी का बरं आहे? जी नवविधा भक्ती आहेत आपल्या, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे सगळं का बरं आहे? त्यातली दुसरी पायरी कोणती आहे? ती म्हणजे कीर्तनम. श्रवणम किती दिवस ऐकायचं? खूप झालं, खूप ऐकलं, आता तू कुठेतरी सांगायला सुरुवात कर. श्रवणम, श्रवणम झालेलं, आता कीर्तनाला सुरुवात कर. कीर्तन म्हणजेच काय? सांगणे. कीर्तन म्हणजे हातात टाळ पकवात घेऊन, वरती फेटा बांधून, खाली धोतर नेसून उभं राहून माईकवर बोलणं म्हणजे कीर्तन नव्हे. ठीक आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन केलं असेल असं कधी येतं का डोक्यात? ज्ञानेश्वर महाराज असे उभे आहेत, टाळ घेऊन, माईक समोर, फेटा बांधून, खाली धोतर नेसून, असे ज्ञानेश्वर महाराज येतात का कधी डोळ्यासमोर? किंवा असे एकनाथ महाराज कधी डोळ्यासमोर येतात का? नाही. त्यांनी पण कीर्तनं केलेली आहेत. पण कशी कीर्तनं केलेली आहेत त्यांनी? कीर्तनं म्हणजेच हे भगवंताचे विचार दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगणे. जे पण मी ऐकलेले आहे ते सगळं दुसऱ्यापर्यंत नेऊन सांगणं, त्याला कीर्तन म्हणतात. आता सांगणं मग हे काय आपल्या इथं सगळेच करतो, बायका पण सांगतात एकमेकांना. दुपारी बसल्या 4 बायका का त्या एकमेकांना सांगतच असतात ना, पण त्याला कीर्तन नाही म्हणणार. त्या काहीतरी याची त्याची उणी धुणी काढत बसलेल्याच असतात तिथं, तर त्याला कीर्तन नाही म्हणणार. त्या पण जे इकडं ऐकलेलं असतं त्याच तिकडं सांगतात ना, पण ते कीर्तन होत नाही, नाही का? त्याला आपण वेगळेच शब्द देतो. पण कीर्तन म्हणजेच काय? भगवंताच्या विचारांना जे मी ऐकलेलं आहे, ज्यांचं श्रवण केलेलं आहे, ते श्रवण मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं, दुसऱ्याला जाऊन सांगणं, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ह्या भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या आहेत त्याच्यातली ही दुसरी पायरी कीर्तनम, ती पायरी झाली पाहिजे इथं. ठीक आहे. असो, आपला हा श्लोक बराच वेळ चालला. पण अशा त्या राजाची नजर चुकवून ती काय झालेली आहे? त्या गुहेमध्ये शिरलेली आहे. म्हणून त्या मनाला मला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर मला ते मन कंट्रोलमध्ये ठेवता येईल. म्हणजे राजा दिलीप काही इतका लेचा पेचा होता किंवा असा होता असा नाहीये, तो तर महानच होता. पण त्याच्या जीवनाद्वारे इथं कदाचित कालिदास आपल्याला हे सांगतायत की त्याच्या जीवनात पण जर त्याचं मन दुसरीकडे जाऊ शकतंय, तर आपण तर किस खेतकी मुली, नाही का, किस झाडकी पत्ती, असं आहे आपलं अस्तित्वच काय. त्यामुळं आपण जास्त अभिमान, गर्व या गोष्टी न बाळगता कुठंतरी त्या मनावरती संयम, मनावरती निग्रह, मनावरती नियंत्रण, ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला शास्त्रकारांनी, काल ज्यांची जयंती होती, शंकराचार्य, त्यांनी आपल्याला मूर्तीपूजा दिली. ही का बरं दिलेली आहे? ही मूर्तीपूजा त्याच्यासाठीच दिलेली आहे, त्या मनासाठी आहे. मूर्तीपूजा हे काय धर्मासाठी नाहीये, धर्म वाढावा म्हणून नाहीये. मूर्तीपूजा ही माझ्या मनावरती माझं नियंत्रण राहावं त्याच्यासाठी दिलेली ती एक उपासना आहे, मूर्तीपूजा. ठीक आहे. मग ती आपण सगळ्यांनी केली पाहिजे. हे सगळं कालिदासांना कदाचित ह्याच्यातून सांगायचंय. इथं राजा दिलीप गेलेला आहे, त्याचं मन हिमालयाकडे पाहतंय, एक क्षण तिथं रममाण झालेलं आहे आणि तोच क्षण गायीने निवडला आणि त्याच क्षणाला त्याची परीक्षा घ्यायची ठरवली आणि लगेच ती तिकडे गुहेकडे वळली पण काय, आणि तिच्यावरती तो सिंह चालून आला काय, त्याने तिच्यावरती बलपूर्वक झडप टाकली काय आणि तिला आतमध्ये ओढलं काय. हा सगळा प्रसंग वर्णन करण्यामागचं कारण काय? तर हे कारण आहे की मन, नाही का, त्या राजाचं जे मन होतं ते मन कुठंतरी त्या सेवेपासून, त्या गायीपासून एक क्षणासाठी थोडस दूर गेलं होतं. तर माझ्या भक्तीमध्ये, माझ्या उपासनेमध्ये अजिबात असं होता कामा नये. कितीही माझ्यासमोर काय त्याला म्हणूया आपण, प्रलोभन जरी आली किंवा संकट जरी आली, तरी दोन्हीही स्थितीमध्ये माझं मन तिथं टिकून राहिलं पाहिजे. त्या संकटांवर कशी मात करता येईल याचा विचार करता आला पाहिजे आणि मग मला पुढे चालता आलं पाहिजे. ही गोष्ट कदाचित कालिदासाला इथं सांगायची आणि म्हणून कालिदासाने हा प्रसंग घेतलेला असावा, नाही का. कालिदासाने हे जे रघुवंशम लिहिलेलं आहे त्या रघुवंशम मध्ये सगळे काय खूप प्रसंग सांगितलेले असं नाहीयेत, खूप कमी प्रसंग सांगितलेले आहेत. म्हणजे आपण जसं पाहिलं, आता पहिला सर्ग ते आता हा दुसरा सर्ग, हे अख्खे 2 सर्ग मिळून काय ही एकच गोष्ट चाललेली आत्ताची, नाही का. म्हणजे ते 95 श्लोक आणि आता इथं आपण 26 श्लोक झालेत समजा आपले. तर या 26व्या श्लोकापर्यंत, 27व्या श्लोकापर्यंत आपण आत्ताची इथपर्यंतच पोहोचलोय. एकच गोष्ट चालू आहे. पण ती गोष्ट सांगण्यामागचं किंवा ती गोष्ट निवडण्यामागचं कालिदासाचा हेतू काहीतरी असणार, काहीतरी वेगळं त्याला त्याच्या मागे सांगायचं असणार, म्हणून त्यांनी ही गोष्ट निवडलेली आहे, नाही का. तसं तर राजा दिलीपाच्या जीवनात किती घटना घडलेल्या आहेत, मग त्याच्यातली ही एकच घटना का बरं त्याने निवडली?
कारण त्याला या घटनेमधून काहीतरी सूचित करायचं आहे, काहीतरी वेगळा भाव आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कुठेतरी त्या संस्कृतीचा दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे, कुठेतरी आपली जी वैदिक संस्कृती होती, आपल्या ऋषीमुनींनी रक्ताचं पाणी करून उभी केलेली जी संस्कृती होती, तिच्या मागचा भाव त्याला आपल्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्याचं साधन म्हणून रघुवंशम हे महाकाव्य त्याने रचलेलं असावं असं बऱ्याचदा वाटतं, नाही का. त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर इतर आहेत बरीचशी भाषांतर उपलब्ध आहेत, त्या टीका आहेत, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यातून मला नेमकं काय घ्यायचंय, नाही का. मला जे काही घ्यायचं आहे ते घेताना ह्या गोष्टींचा विचार करून घेतलं पाहिजे, नाही का. देणारा तर देतोय, पण त्याचा देण्यामागचा भाव काय आहे, माझा घेण्यामागचा भाव काय आहे, ह्या गोष्टी मला समजून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून ह्याचा वारंवार आपण अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. परत एकदा की त्या धेनूकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे हिंस्र प्राण्यांच्या मनात देखील यायचे नाही असं समजून, अशी समजूत होऊन पर्वताची शोभा पाहण्यामध्ये घडून गेलेल्या त्या राजाची नजर चुकवून एका सिंहाने उडी मारून तिला जोरात आत खेचलेले आहे. एक तर असंही म्हणू शकतो आपण की इथं कधीही ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, विश्वास असावा, पण खूपच अति आत्मविश्वास नसावा, नाही का. त्या राजाला इथं कदाचित असं पण झालेलं असेल ना की हा आता हिच्याकडे कशाला कोण बघणार आहे, चालू दे तिथं, तिच्याकडे काही कोणी हिंस्र नजरेने बघणार नाही किंवा वाईट दृष्टीने बघणार नाही, हा आत्मविश्वास होता. पण तो अति आत्मविश्वास जर झाला तर त्याच्यातून पण अशा घटना घडू शकतात. विश्वास किंवा आत्मविश्वास असणे ही गोष्ट चुकीची नाहीये, पण त्याची जेव्हा सीमा ओलांडली जाते त्यावेळेस मात्र अशी काहीतरी घटना ही घडू शकते. आणि ही गोष्ट बऱ्याच झाली आहे. पानिपतचं युद्ध पाहिलं आपण, कशामुळे हरलेत मराठी तिथं, नाही का. भाऊराव पेशवे असतील, विश्वासराव असतील, माधवराव, हे सगळे किती लोक, नाही का, इब्राहिम लोधी असतील, किती महान महान युद्ध तिथं होऊन गेले, गारदी असेल, कोण कोण, पण तरी आपण मराठी सगळे ते युद्ध हरलेलो आहे. आणि तो काळ असा होता की मराठ्यांचं नाव जरी ऐकलं तरी शत्रूचे घोडे हे पाणी प्यायला सुद्धा कापायचे, नाही का. घोडे स्वतः तिथून पळून जायचे असं म्हणायचे की मराठ्यांचं नाव जरी ऐकलं. पण एवढे शूरवीर मराठी का बरं हरले, कुठंतरी या काहीतरी गोष्टींचा मध्ये आलेल्या आहेत, नाही का. त्याच्यामुळं हॅलो, हा, तर आता आपण इथं एक मिनिट, हा माझा आवाज, हॅलो 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 हॅलो, जर तुमचा आवाज येतो तर हा, तर असं आपण हे सगळं अशा गोष्टींना आपण या रघुवंशमधून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. तर आता या 27व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. आता उद्या 28व्या श्लोकापासून पुढे पाहूया. आता जर कोणाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, बोलायचं असेल स्वतःला, ठीक आहे, ज्याला काय तो बोला. ठीक आहे, मग कोणाला काही सांगायचं नाहीये तर आपण थांबूया सगळेजण आणि मग उद्या सकाळी पुन्हा असं 8 वाजता भेटूया आणि 28व्या श्लोकापासून पुढे सुरुवात करूया. चला, धन्यवाद.